देशाची परिस्थिती गंभीर आहे, अशीच परिस्थिती राहिली तर देशाची ही शेवटची निवडणूक असेल असं भाकीत पवारांनी केलंय. इतर देशांप्रमाणे भारतात सुद्धा हुकुमशाही येणार असल्याचे संकेत पवारांनी शिरूरमधल्या सभेत दिलेत. महाआघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचार सभेत पवार बोलत होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवरती जोरदार टीका केली. शेतकरी आत्महत्या, नोटबंदी, राफेल, सर्जिकल स्ट्राईकवरून मोदींना पवारांनी लक्ष्य केलं. मोदींच्या काळातच देशावर सर्वाधिक हल्ले झाल्याचा आरोप त्यांनी केला. शरद पवारांनी नरेंद्र मोदींवर बोचरी टीका केली. बोट दिल्यावर माणूस एवढा बदलतो, जर मी हात दिला असता तर काय झालं असतं, अशी टीका शरद पवारांनी केली. नागपूरमधल्या सभेत उद्धव ठाकरेंनी पुन्हा शरद पवारांवर तोफ डागली. शरद पवार म्हणजे गिरे तो भी टांग ऊपर, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. उद्धव ठाकरेंनी रामटेकमधल्या प्रचार सभेत शरद पवारांसह काँग्रेसवरती जोरदार टीका केली आहे. विकास कामांच्या जोरावर कृपाल तुमाने रामटेकवरून लोकसभेत जातील असा विश्वास उद्धव यांनी कढाण इथल्या सभेत व्यक्त केलाय. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये असं आवाहनही त्यांनी केलं. 23 मे नंतर मोदी लोकसभेत दिसणार नसल्याची टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नागपुरात केली. देशात काँग्रेसचं सरकार आल्यानंतर समृद्धी आणि राफेल घोटाळ्याची चौकशी करणार असल्याचंही चव्हाण म्हणाले. नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचारासाठी ते नागपुरात आले होते. नितीन गडकरी खोटं बोलणारे नेते असल्याची टीका नाना पटोले यांनी केली. देशाचं संविधान धोक्यात आहे, संविधान वाचवण्यासाठी निवडून देण्याचं आवाहन त्यांनी नागपूरकरांना केलं. देशभरात भाजप हे मोदींच्या नावानं वोट मागत असल्याची टीका वर्ध्यातल्या आर्वीमध्ये मल्लिकार्जुन खरगेंनी केली. मोदींच्या नावानं भाजप वोट मागत असल्यानं ते काय देव आहेत का, अशी टीकाही खरगेंनी केली. मोदींनी दरवर्षी 2 कोटी तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र प्रत्यक्षात 1 ते 1.5 लाख रोजगार मिळत असल्याचं संजय निरुपमांनी सांगितलं. नोटबंदीनंतर 2.5 कोटी रोजगार गेल्याचा आरोप संजय निरुपम यांनी मुंबईतल्या सभेत केलाय. भाजपनं देशातील जनतेला फसवलं, राष्ट्रवादावर लोकांमध्ये संभ्रम निर्माण केल्याची टीका हार्दिक पटेल यांनी मुंबईतल्या सभेत केली. गुजरात कधीही सुरक्षित नाही, भयानक स्थिती आहे, मोदींना दिल्लीतून परत बोलावण्याची जबाबदारी आमच्यावर असल्याचं हार्दिक म्हणाले. ही निवडणूक नसून भारत कसा हवाय हे दाखवून देण्याची वेळ आली असल्याचं उर्मिला मातोंडकर यांनी सांगितलंय. मला सतत ट्रोल केलं जाते, मात्र मी रडून मत मागणार नसल्याची उर्मिला यांनी स्पष्ट केलंय. मोदींवर त्यांनी निशाणा साधला. उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. भाषणात उर्मिला यांनी हिंदूंबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी चैतन्य जोशी यांनी तक्रार दाखल केली आहे. उर्मिला यांनी बिनशर्त माफी मागावी आणि निवडणुकीतून माघार घ्यावी अशी मागणी जोशींनी केली आहे. तर हिंदूंच्या मुद्द्यावर उर्मिला मातोंडकर यांनी कोणतंही आक्षेपार्ह विधान केलं नसल्याचं स्पष्टीकरण काँग्रेसच्या भूषण पाटील यांनी दिलंय. हिंदूंचा ठेका काय भाजपनंच घेतला नसल्याची टीकाही त्यांनी केली. तक्रार करणारा भाजपचा नेता असल्याचा आरोपही पाटील यांनी केलाय. मुंबईतल्या काँग्रेसच्या युवा संमेलनातून अशोक चव्हाण आणि मिलिंद देवरांचे फोटो गायब झालेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये पुन्हा अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. संजय निरुपम यांनी अंधेरीत युवा संमेलन आयोजित केलं, मात्र यातून चव्हाण आणि देवरांचा फोटो मात्र गायब होता. ईशान्य मुंबईचे भाजपचे लोकसभा उमेदवार मनोज कोटक यांना विजयी करण्यासाठी महायुतीचा कार्यकर्ता मेळावा घाटकोपरमध्ये पार पडला. यावेळी भाजप, शिवसेना, रासप आणि आरपीआयचे कार्यकर्ते उपस्थित होते. किरीट सोमय्या यांनी सुद्धा कोटक यांना निवडून आणणार असल्याचं पुन्हा एकदा सांगितलं. संघाला गडकरींचा पराभव परवान्यासारखा नसल्याची टीका श्रीहरी यांनी केली. भाजपला तडजोडीची सत्ता स्थापन करायची वेळ आल्यास गडकरींचं नाव पुढे केलं जाणार असल्याचं भाकीत यांनी केलं. राज ठाकरेंबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधान केल्यामुळे तरुणाला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. घाटकोपर पूर्व विभागात ही घटना घडली. मारहाण केल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या व्यक्तीला पोलिसांच्या हवाली केलं. साताऱ्यातल्या माण तालुक्याचे राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे यांनी अखेर राष्ट्रवादीला रामराम ठोकलाय. त्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला जाहीर पाठिंबा देण्याची घोषणा केली. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीसाठी ही धोक्याची घंटा मानली जाते. देशात आणीबाणी लागली नसती तर आम्ही राजकारणात आलो नसतो, त्यामुळे मी देशातील आणीबाणीचा प्रॉडक्ट असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी म्हटलंय. जॉर्ज फर्नांडिस आणि अटल बिहारी वाजपेयींचा त्यांच्या आयुष्यावर सर्वाधिक प्रभाव असल्याचं गडकरी म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले जयदत्त क्षीरसागर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असून ते युतीमध्ये प्रवेश करणार आहेत, त्यामुळे त्यांचा आम्हाला फायदा होणार असल्याचं पंकजा मुंडे वाशिममध्ये म्हणाले आहेत. पंकजा मुंडेंनी विरोधकांना साप आणि मुंगसाची उपमा दिली आहे. साप आणि मुंगूस मिळून पंतप्रधानांना संपवण्याचा प्रयत्न करत असल्याची घणाघाती टीका पंकजांनी हिंगोलीतल्या सभेत विरोधकांवर केली आहे. कोल्हापुरातील एका शेतकऱ्यानं आठवडी बाजारात राजू शेट्टींसाठी अनोखा प्रचार केला. टोमॅटो आणि वांगी विकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यानं ग्राहकांना ₹1 कमी द्या पण बॅटला मतदान करा असा प्रचार केलाय. बॅट हे राजू शेट्टींचं निवडणूक चिन्ह आहे. लोकसभेचा प्रचार करण्यासाठी सर्वच उमेदवारांकडून सोशल मीडियाला महत्त्व दिलं जात आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर सगळ्याच उमेदवारांकडून होतोय. रावेर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी मतदारसंघात केलेल्या कार्याची माहिती देण्यासाठी एक गाणंच तयार केलंय. पंतप्रधान मोदी काँग्रेस विरोधात रेटून खोटं बोलतात. त्यांना उत्तर देणारं कोणी असेल तर ते म्हणजे राज ठाकरे आहेत असं वक्तव्य करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांनी राज ठाकरेंची बाजू घेतली आहे. पालघर जिल्ह्यात स्थानिक भूमिपुत्रांच्या प्रश्नासाठी भूमिपुत्र बचाव आंदोलन स्वतंत्र लोकसभेची निवडणूक लढवत आहे. धनशक्ती आणि बाहुशक्ती विरोधात आपली जनशक्ती उतरल्याचा दावा भूमिपुत्र बचाव समितीनं केलाय. बीड जिल्ह्यातल्या केस पंचायत समितीत आयोजित करण्यात आलेल्या लोकसभा निवडणूक प्रशिक्षणादरम्यान मंडप कोसळला. यात 500 कर्मचारी तिथे हजर होते. 10 कर्मचारी जखमी झाले असून अनेक महिला मंडपाखाली अडकल्या होत्या. मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयातील मानवी साखळी तयार केली. मानवी साखळीच्या माध्यमातून निवडणूक आयोगाचा लोगो तयार करून 2800 विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. गुहागर इथल्या छत्रपती महाराज स्टेडियमवरती हा अभिनव उपक्रम पार पडला. भाजपला सत्तेवरून हटवण्यासाठी विरोधक कोणत्याही थराला जातील, अगदी पाकिस्तानच्या सुरात सुद्धा मिसळतील असा आरोप मोदींनी रविवारी सभेत केला. डाव्या आघाडीच्या सरकारची 25 वर्षांची सत्ता हटवून त्रिपुराच्या जनतेला देशापुढे उदाहरण घालून दिल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची आज अमित शहा भेट घेणार आहेत. दोन्ही नेत्यांना पक्षानं निवडणूक न लढण्याचे आदेश दिले. त्यामुळे अडवाणींनी ब्लॉक लिहून जाहीर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे दोन्ही नाराज नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी अमित शहा त्या दोघांची आज त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. उत्तर प्रदेशातल्या लखनौ मतदारसंघात भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. यापूर्वी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधानांनी जो मान भारताला मिळवून दिला नाही तो मान मोदींनी देशाला मिळवून दिल्याचं पिलीभीतमधल्या सभेत वरुण गांधींनी केलंय. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं नवं थीम सॉंग जारी केलंय. अब होगा न्याय असं काँग्रेसचं थीम सॉंग आहे. काँग्रेसचं प्रचार अभियान न्यायासाठी असेल आणि त्यामुळे अब होगा न्याय हे थीम सॉंग असल्याचं काँग्रेसनं स्पष्ट केलंय. तामिळनाडूमध्ये काँग्रेसच्या सभेतील रिकाम्या खुर्च्यांचा फोटो काढणाऱ्या पत्रकाराला मारहाण करण्यात आली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पत्रकाराला मारहाण केली. तामिळनाडूतल्या विरुधनगरमधला हा प्रकार. प्रवचनाच्या कार्यक्रमात प्रवचन झाल्यानंतर मोरारी बापू यांनी उपस्थित महिला आणि तरुणांना कपड्यांचं वाटप केलं. कपड्यांवर भाजपचे स्टिकर असल्याची माहिती मिळते. धर्माच्या आडून भाजप लोकांना मतदानासाठी प्रलोभन दाखवत असल्याचा आरोप सपा बसपाचे उमेदवार इंद्रजित सरोज यांनी केलाय. देशात स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक काम दिल्लीमध्ये झालं असल्याचं मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले. दिल्लीच्या जनतेनं आपवरती विश्वास दाखवला आणि त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नसल्याची ग्वाही केजरीवालांनी दिली. पंतप्रधान मोदी, राहुल गांधी यांच्यानंतर आता बसपा अध्यक्ष मायावतींनी सत्तेत आल्यास गरिबांना आर्थिक मदत केली जाणार असल्याची घोषणा केली आहे. गरिबाला महिन्याला 6,000 रुपये देणार असल्याची घोषणा मायावतींनी केली. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात रंगत येत असताना सर्वच राजकीय पक्ष समाज माध्यमांद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. फेब्रुवारी ते मार्च दरम्यान राजकीय पक्ष आणि त्यांच्या समर्थकांनी फेसबुकवरील जाहिरातींवर 10 कोटी रुपये खर्च केले. दिल्लीत एका व्यक्तीनं राजकीय पोस्ट टाकल्यानंतर फेसबुकची टीम त्याच्या घरी चौकशीसाठी आली. फेसबुकच्या टीमनं त्या व्यक्तीची चौकशी करून त्याचं आधार कार्ड मागितलं. त्यामुळे संबंधित व्यक्तीला आश्चर्याचा धक्का बसला. सरकारच्या आदेशावरून तर हे झालं नाही ना असा संशय त्या व्यक्तीनं व्यक्त केलाय. जुगार खेळणाऱ्या आरोपींना घेऊन जात असलेल्या पोलिसांच्या जीपवर हल्ला झाला. आरोपींनी पोलिसांवर दगडफेक करून लाठीनं हल्ला केला.
जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातल्या नांदी गावातला हा गंभीर प्रकार आहे। मुंबईच्या जुहू परिसरात एका अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली असून तिचा मृतदेह जुहूमध्ये एका शौचालयात फेकण्यात आला होता। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त करत विरोध प्रदर्शन केले। हातात बॅनर घेऊन नागरिकांनी मुलींना वाचवण्याचं आवाहन केलंय। चालत्या कारमध्ये आयपीएल वरती सट्टा लावणाऱ्या एका जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली एकाला। या प्रकरणी बुकीसह 5 जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। मनोज अग्रवाल असं पोलिसांनी पकडलेल्या आरोपीचं नाव असून त्याच्यासह पोलिसांनी बुकींवर देखील गुन्हा दाखल केलाय। मालेगाव तालुक्यातल्या सौंदाणे येथे पीर साहेब यात्रोत्सवाला गालबोट लागलं। संध्याकाळी 12 गाड्या ओढताना भक्ताचे सेवेकरी निंबाचिमण पवार यांना चक्कर आल्यानं ते खाली पडले। त्यांच्या अंगावरून माणसांनी भरलेल्या 5 बैलगाड्या गेल्यानं त्यांचा मृत्यू झाला। गुजरातमधील राजकोटमध्ये भीषण कार अपघातात 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। 4 चाकी कारचा टायर फुटल्यामुळे अपघात झाला आणि गाडी खोल दरीत कोसळली। लुधियाना ट्रेन पकडताना तोल जाऊन प्रवासी ट्रेन खाली सापडला। या प्रवाशाचा जागीच मृत्यू झालाय। प्रवासी धावती ट्रेन पकडत असल्याचं सीसीटीव्हीत दिसतंय आणि ट्रेन पकडताना प्रवाशाचा तोल गेला आणि तो ट्रेन खाली आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये सापडला। भारतानं तयार केलेल्या देशी बोफोर्स तोफा आज सैन्यात दाखल होणार आहेत। त्यामुळे भारताच्या सैन्याची ताकद वाढणार आहे। भारतीय बनावटीच्या तोफांना धनुष असं नाव देण्यात आलंय। सध्या 6 भारतीय बनावटीच्या तोफा सैन्यात दाखल होणार आहेत। सलामीवीर क्रिस लेन आणि सुनील नरीनच्या आक्रमक फटकेबाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सनं राजस्थान रॉयल्सवर 8 गडी राखून मात केली आहे। राजस्थाननं दिलेलं 140 धावांचं आव्हान कोलकात्यानं सहज पूर्ण केलं। कर्णधार श्रेयस अय्यरचं धडाकेबाज अर्धशतक आणि त्याला इतर फलंदाजांनी दिलेली साथ या जोरावर दिल्ली कॅपिटल्सनं बेंगळुरू बुल्सवर 4 गडी राखून मात केली। यासोबत बेंगळुरूचा या हंगामातला हा सलग 6वा पराभव ठरलाय। आणि बिग बी अमिताभ बच्चन यांनी अभिषेक बच्चनवरती एक भावनिक पोस्ट टाकली। या पोस्टमध्ये अभिषेक बच्चन आपला चांगला मित्र असल्याचं अमिताभ बच्चन म्हणाले। वडिलांसमोर खुर्चीवर बसतो तेव्हा तो त्यांचा मुलगा नाही तर चांगला मित्र असल्याचं बिग बी म्हणाले। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।